तर नमस्कार मित्रांनो, मी सुमन पवार मराठी फिल्ममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजल्यात 8:12. गाडी तर टाकाटक केली. आता बँक बॅलन्स झाला आपलं 0. उबर आणि रॅपिडो. उबर कॅश ऑर्डर पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, कारण 120 रुपये देणे म्हणजे ब्लॉक झाले एक बघायला गेलं तर कॅशच्या हिशोबाने, जे की सगळेच ऑर्डर कॅश नाहीत म्हणजे मोठे ऑर्डर पडणार नाही. त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत मी 120 रुपये पे करत नाही तोपर्यंत, आणि 80 रुपये रॅपिडोचे द्यायच्यात, म्हणजे टोटल 200 रुपये द्यायच्यात. 200 दिले, दोन्ही ॲप चालू होत्यात. ओलाच्या जीवर कसा होणार सांगा आता धंदा. उबर पडतील ना असं नाही, पण छोटे मोठे ऑर्डर पडतात, मोठे नाही पडणार. आता छोटे छोटे ऑर्डर करून आपल्याला पैसे जे येतील मग ते उबरला पे करून मग काम करायला लागेल. म्हणजे पहिले जे 2-3 ऑर्डर ते छोटे उचलायला लागणार आहे, आणि मग रॅपिडो पे करून मग रॅपिडो बिल काम करायला लागेल. म्हणजे 200 रुपये मायनसमध्ये मी. आणि माझ्याकडे आता पैसे नाहीत, तर जे होते CNGवरला 200 रुपयाचं CNGवरला आहे. 1600चं टार्गेट आहे. संपले सगळे पैसे. आज ते तर मी भरले असते आणि चालू केलं असतं, पण नंतर नाही. आता काय गरिबी लई वाईट असते. मुद्दामून सांगते कारण भविष्यात मला कळलं पाहिजे की एकेका असा होता. आता बघू भविष्यात बी तसंच काळ येतं, एखाद्यापेक्षा चांगलं होतं का वाईट होतं काय. दिवस बदलत राहतात, काय विषय नाही. करूया छोटे छोटे ऑर्डर मागायला जवळजवळ, आणि उबरचे पैसे पे करू 120 आणि रॅपिडोचे 80. 200 रुपये कमवूया लवकर 4 ऑर्डर मागू जवळ. अशा होती की उबरची छोटीशी तरी ऑर्डर पडेल, पण उबर रिस्पॉन्सच करा नाही, काहीच ऑर्डर देणे. तर ओलाच्या जीवर छोटे छोटे ऑर्डर मारून आपल्याला कमाई करायला लागेल. 100-200 रुपये कमवायला लागेल, तेव्हा कुठं तरी उबर चालू करायला लागेल नाही का, आणि रॅपिडो चालू करायला लागेल. गरिबी लई वाईट असतील का मित्रांनो. आपण आत्ता आहोत कल्याण नगरमध्ये. ओलाची ऑर्डर पडलेली आपल्याला 247ने. देवच पावलं म्हणलं. विदाऊट त्या दिवशी 19 रुपये भरून 1 रुपये एक बी ऑर्डर दिली नाही, आणि आज 1 रुपये न भरता ऑर्डर दिली. ओला तेरी लीला अपरंपार आहे. काय 5 घेऊ का नको, काय करू नको घेऊ, उद्या बघू. त्यांचं म्हणणं असं आहे की जर 5 घेतला तर तुम्हाला दिवसाला 9 रुपये चार्जेस पडेल 5च्या हिशोबाने, जे की पहिले 69ला होता, आता 79ला केले. मग कुठल्या हिशोबाने 9 रुपयाने कॅल्क्युलेट करतात काय माहीत नाही मला. आणि अजून काय अवघड आहे. ओला बी म्हणजे सांगता येत करता येत. आणि आता उबरचे तर पैसे भरलेत, त्यामुळे उबरला आता ऑर्डर पडलं 48 रुपयाचे. मग अशी रुपयाची नव्हती पडत. पैसे ठेवावे लागतं बँक बॅलन्स, नाहीतर रडायला लागते. पण आपण रडलो नाही, आपण नडलो भाऊ. जे पडेल ती ऑर्डर घेतली आणि उबरची पे केली आणि रॅपिडोची पे केलं. दोन्ही ऑर्डर चालू. तर आता जी पडेल ती करायचं. आणि जरा बँक बॅलन्स करूया, जरा 500-1000 रुपये तरी असले बँकेत CNG टाकायला उद्याला. चला तर मित्रांनो, आपण आलो आहोत PCMCला. एक ऑर्डर पडलेली आपल्याला पिंपरीमधनंच अजून एक ऑर्डर पडली. इथल्या इथं पिंपरीमध्ये 100 रुपयाची. ती पहिली ऑर्डर होती आय थिंक 294ची काहीतरी होती, जी खूप मोठी ऑर्डर होती. आणि उबर आपण कल्याण नगरला होतो ना, तिकडनंच पडलेली. म्हटलं रिचार्ज मारल्यासारखंच याला ब्लॉक होतं, ते पैसे भरल्याच ऑर्डर पडले. म्हटलं देव पावला. चला तर टोटल आत्तापर्यंत झालं 700 रुपये. वाजल्यात 11 वाजून 14 मिनटं. आय होप 12च्या आत अजून 300 रुपये झाले तर म्हणजे 1000ची लेवल होईल. एकदा 1000 रुपये झाले की जेवायला मोकळा, आणि जेवण झालं की मग 600 रुपये करा मोकळा. एकदा 600 झाले की पुढं बघू. आज 1600 होतं का, जरा अवघड वाटतंय. कारण कसं सांगू का काय माहिती, पण वाटतं असं. पण काय बी होऊ शकतं, होऊ बी शकतं, जास्त बी होऊ शकतात, कमी बी होऊ शकतात. त्यामुळे बघत राहा शेवटपर्यंत, बघू काय होतं काय नाही. आणि आता 5 मिनटं झालं थांबलो मी. ऑर्डर्स पडा नाही, एक बी नाही, छोटी बी नाही. आय होप पडावी. चला तर मित्रांनो, आता एक कस्टमर जे ऑर्डर पडलेले आपण टेक घेतला मागायची, तर त्यांची ऑर्डर होती 81 रुपयाची मीटरप्रमाणे, आणि उबरला होती 76 रुपये काहीतरी. त्यांचं म्हणणं होतं मी 2-3 दिवस झाले प्रवास करते, असं काय नाही. म्हणलं बघा तुमची इच्छा, म्हणलं काही एवढं बोललं नाही, तुमची इच्छा. म्हणलं ठीक आहे, म्हणलं चला, म्हणलं काय ऑप्शन नाही. आणि त्यांचं लोकेशन एक 300 मीटर मागं चौकातनं 300 मीटर पुढं आणलं. आणि
उबरचं असतं त्याच्यात वाढले नसते पैसे. कस्टमरला चॅप्टर असतात मुद्दामून नाही का, तुम्हाला ह्यापूर्वी बी सांगितले टाकतात एकीकडे नेतात ते 500 मीटर 1 किलोमीटर पुढं आणि त्याचे पैसे त्यात इन्क्लुडिंग नाही होत तर नुकसान आपलं होतं आणि त्यात परत त्यांचे प्रायजेस कमी. तर प्रत्येक ऑर्डरचं मी आत्ता परत कॅल्क्युलेशन मारलं, म्हटलं इतके दिवस झाले रेट बघितले नव्हते, स्टार्टिंगला बघितले होते 14 तर परत 17 झालं. आता काही ऑर्डर 14 काही 15 काही 16 काही 17 असे म्हणजे एरिया वाईज हे प्राईज आहेत. तर आपलं ईस्ट और वेस्ट मीटर इज द बेस्ट. त्यामुळं ओला उबर रॅपिडो काही असो आपले मीटर टाका, खुश राहा. ऑर्डर पडते ते पण हाताला लागत नाही. ओला आहे जे उबरची पडा नाही, उबरची पडली की भाऊ बसते लगेच. ओला आणि रॅपिडो त्यामुळे ओलाला रिचार्ज मारून नाही वाटतं. उगाच मोकार पैसे वाया घालवायचे नाही का. एखादी बसली तर बसली चुकून माकून त्याच्याला पैसे घालवायचे. पण त्यांचं तर असं म्हणणं आहे की पास घेतला तर ठीक, नाही घेतला तर 25 रुपये डेली चार्जेस लावेल जर एखादी एक ते ऑर्डर मारली तरी. त्यामुळे मग विचार करायला लागतो की ऑर्डर जर बसली चुकून माकून ती बी मोठी पाहिजे, छोटेवाली नाही पाहिजे. कारण 25 रुपये कट होणार आहे भाऊ. पास घेऊन काय फायदा आहे, कारण ऑर्डर बसत नाही. चुकून माकून एखादी बसली मागाशी बा 1-2, त्या दिवशी तर 19 रुपये वाया गेले ना. आज कुठंतरी ते कवर झाले म्हणायचे आपल्या 19 रुपये, असं काय हरकत नाही. टोटल आत्तापर्यंत झाले 950. वाजल्यात 12:18 आणि आता कुठे आहे आपण? आहे PCMCमध्येच आहे. PCMC लई मोठं आहे भाऊ, छोटं नाही. ऑर्डर आहेत बरं का, पण आपल्या हाताला लागत नाही, विषय असा आहे. तर आय डोंट नो कधी हाताला लागेल, कधी भेटेल आणि कधी पोत्राजवाला दादा एखादी ऑर्डर पडावी. आता इथून इंजवडीला पडते. इंजवडीला जायचं म्हणलं की नको वाटतं, कारण भाऊ इंजवडीला गेले की रिटर्न पडत नाही. इथं बरंच रिक्षावाले बरं का पडत, तिथं ऑर्डर उचलत नाही. त्यांनाही माहिती आहे इंजवडी मी मग टुपू ते छोटे ऑर्डर खेळत बसायला लागेल, जे की परवडत नाही. कारण एका ऑर्डरला पिकअप करायला 2-2 किलोमीटर जायला लागते, जे की परवडत नाही. काय सांगावं आता, हे फळ कुठलं आहे मला कमेंट करून सांगा राव. नारळाच्या झाडासारखंच आहे. नारळाचं झाडाचं काहीतरी असणार ब्लाऊज कसं आपल्याला काय येतं. पलीकडं होतो मी बरं का, ऊनले लागते इकडं. झाडं बघितलं म्हणलं इकडं आलं थांबलोय. आता भूक तर लागली नाही, इथंच थांबणार आहे जोपर्यंत ऑर्डर पडणार नाही. आणि मला असं वाटतं की आपल्या घराच्या साईडला ऑर्डर पडली तर बरं होईल. डायरेक्ट कात्रज ऑर्डर पडली पाहिजे 400-500 रुपये दिवस पावत, किंवा चाकण मुळशी बिळशी तिकडं कुठेही नेलं तरी चालेल, कुठेही टाका, पण हिंजवडीला नको. कारण तिकडनं ट्रॅफिकला 76 रुपये. पिंपळी सौदागर. चला ऑर्डर पडली. तर फायनली मित्रांनो आपण आलो आपल्या घराकडं. लाईव्ह वैतागवाड्याला का PCMCवरनं मला वाटतं दापोडीला ऑर्डर पडली. दापोडीवरनं टिंबर मार्केटला ऑर्डर पडली. रॅपिडोची पहिली ऑर्डर सकाळपासून, जी की मला दिवस पावला. टिंबर मार्केटवरनं स्वारगेटला रिकामा रोड. स्वारगेटवरनं एक जण भेटलेला मार्केट यार्डला 80 रुपये मीटरने, म्हणलं दिवस पावला. मार्केट यार्डवरनं कोण नाही भेटलं, म्हणलं चला एमटी. आता जस्ट आलो आहे पार्किंगला. चला आता मग आता पार्किंगला आलं म्हणलं तर कुठं काम करणार नाही का. आणि टार्गेट प्लसच झालं, किती झालं मला माहीत नाही, पण टार्गेटच्या प्लसवर गेलं असं वाटतं. का बघू कॅल्क्युलेशन मारल्यावर कळेल. 4:48 झालेत. तर आजचा व्लॉग इथं संपूया. भेटूया ब्लॉग माहिती परत. शुभरात्री, बाय. चलो.